महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचं वेळापत्रक नुकतंच जाहीर झाले. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परीक्षेची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे. राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते. 2016-17 पासून 4थी आणि 7वी ऐवजी ही परीक्षा 5वी आणि 8वी या वर्गांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागानं पुन्हा 4थी आणि 7वी या वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे यावर्षी 5वी, 8वीसह 4थी आणि 7वी या इयत्तांसाठी स्वतंत्रपणे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. यानुसार राज्य परीक्षा परिषदेतर्फे 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारीला तर 4थी आणि 7वीची परीक्षा 26 एप्रिलला राज्यभरात एकाच वेळी होणार आहे. सकाळी 11 ते 12 या वेळेत प्रथम भाषा आणि गणित विषयाची तर दुपारी 2 ते 3:30 या वेळेत तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची परीक्षा होणार आहे. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे अर्ज 2 फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आहेत. 3 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत विलंब शुल्कासह, 18 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत अतिविलंब शुल्कासह, 23 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत अतिविशेष विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. 28 फेब्रुवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं अर्ज भरता येणार नाहीत. परीक्षा शुल्क आणि अधिक माहितीसाठी www.mcepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.